भेटत असले तर भांगे साहेबांनी ते पत्र लागणार आहे दादा आम्हाला. वंशावळी ज्या जुळवायच्यात आधी 54 लाखातल्या त्याच्यात काही आडनावं नाहीये त्याबाबतची. त्याला तालुका स्तरीय त्यांनी समिती गठीत केली. ती समिती त्याच्यामध्ये 4-5 प्रकारचे आहेत. तहसीलदार असतील, त्याच्यामध्ये पोलीस अधिकारी असतील, मोडी लिपीचे अभ्यासक असतील. त्यांनी त्या वंशावळी जुळवायच्या आणि पटापट काम करायचं अशी एक त्यांनी समिती गठीत केली. काय रे शांत आहे का उगा? आता लयच नशिबाचा प्रश्न आहे आपल्या. मोकळं तर माघारी जायचंच नाही गाड्या. आरक्षण आपलं असं म्हणणं आहे. क्युरिटी पिटिशनचा विषय सुप्रीम कोर्टात. त्या आरक्षणाच्या बाबतची आणि सगळ्या सोयऱ्याच्या याच्यातून जर एखादा हुकला, दोन्हीतून बी म्हणतो आम्ही, या मान्य सुप्रीम कोर्टाने आरक्षण रद्द केलेलं तर ते आरक्षण मिळेपर्यंत लांब जाऊन रे. लोकांचं मनस्थिती अशी व्हायला लागली, ते वर बघत आहे त्याच्याकडे. आमचा जीव चालला इथे सांगू सांगू. हे जाऊन ते भुंगे तिकडे, नाही तर मी माहितीच हाणीन त्याच्यावर. इथं विचलित डोकं होतंय लगेच माणसं. ते पोर वर बघत आहेत, मी इकडे जीव तोड सांगतोय. इथं मरणाचा घामानं भिजलोय. माहित नाही राहिली ताकद. अरे तुम्हाला आवाज येतो का? मग काय गाळा लावला? मग बसा ना. वर येतो का? भोगे बांधा का वर तिकडं तुमच्यासाठी? तिकडं वर आरक्षण मान्य न्यायालयात आहे. काय मग गप्पासा येतोय आवाज तुम्हाला लगेच? आता आवाज वाढी तुम्ही गप्पासा खाली. सुप्रीम कोर्टात जे आरक्षण आहे मग आवाज वाढा लागतोय मला. मग काय करावं? मग बटन फिरावं लागतंय मला. त्याचं बटन संपलं फिरू फिरू. मान्य सुप्रीम कोर्टात जे आरक्षण आणि जे क्युरिटी पिटिशन दाखल केलेले ते आरक्षण मिळेपर्यंत आणि सगळ्या सोयऱ्याच्या माध्यमातून जर एखादा मराठा विसरून राहिला, जुळलं नाही, तर त्यासाठी आपण त्यांना अशी मागणी केली, 100% आरक्षण ते मिळेपर्यंत मराठा समाजाला शिक्षणातल्या सगळ्या क्षेत्रातलं 100% मोफत शिक्षण करण्यात यावं. आणि हे आरक्षण मिळेपर्यंत क्युरिटी पिटिशनच्या माध्यमातून मिळणारं आरक्षण आणि ते मिळेपर्यंत आणि सगळ्या सोयऱ्याच्या माध्यमातून जर एखादा माझा मराठा भाऊ हुकला तर त्यासाठी हे मोफत शिक्षण आणि ज्या सरकारी भरत्या तुम्ही करणार आहेत आरक्षण मिळेपर्यंत त्या करायच्या नाही.